तर हाय सर्वांना, आता फायनली आता निघालो आहोत आम्ही गावाला जायला. मग सकाळी 7 वाजता आम्ही गावाला पोचलो, कारण की गाडी थोडं लेट होती म्हणून. आणि नंतर मग मी आल्या साफसफाईला स्टार्ट पण केलं. पहिलं तर बेडरूमपासूनच चालू केली आणि नंतर बघा कशी लाईट ब्लिंक होते. आणि नंतर फ्रेश वगैरे होऊन वरती आली गॅलरीमध्ये. आणि दीदी चाललो आहोत पण मेवा आणायला, म्हणजेच करवंद. आता काही तर नाहीच आहे, तर आम्ही करवंद आणायला जातो. कुठे? ही बघा, ही करवंदाची जाळी आहे, पण याला करवंद एकही सुद्धा नाही आहे. सो आपण दुसरीकडे जाऊ, पुढे बघूया. आणि तुम्हाला दिवाळीमध्ये हे कारड मला हे एक बोर भेटलेलं दिसतंय का? बरोबर शेती बोर अजून भेटलेलं आहे. बोर भेटलेला, असे 2 बोर भेटलेली आहे. हे बघा, पाणी दिसतंय का तुम्हाला? नव्हती ती गोष्ट मला भेटलेली आहे, पण हे आपल्याला माहिती नाही कुणाचं झाड आहे, तर आपण असं डायरेक्टली कुणाच्या पण झाडाच्या असं हात लावून नाही कैऱ्या काढू शकतो. काढू शकतो. एक शरू दीदी शरू बोलते. दीदी घर कुणाचे? दीदी एक तोडते, माहिती नाही कुणाचे आहेत. सगळं ठेवलेलं आहे. आता आपण वरती जाऊया. आपण खाली पडलेलं उचलू शकतो. कोणत्या खाली पडलेलं खूप छोट्या आहेत, तर टेस्टला नाही, म्हणजे परवड लागतात तेवढ्या. पण आम्हाला करवंद भेटलेली आहे, ते बघा तुम्ही बघू शकता. ही करवंद ही आता हिरवी आहे. ही मे मध्ये ब्लॅक होणार, म्हणजेच काळी आहे. दीदी काढते. हो, मला काढताच येत नाही. वा, इथे ना सगळी करवंदाची झाड आहेत, सगळी करवंदाचीच झाड आहेत. आणि आता हा करवंदाची जाळी बोलतात, दीदीने सांगितलं मला. आता आम्ही आमच्या आंबे झाडाजवळ पोचतोय. हे बघा, तुम्हाला दाखवते. आम्ही आमच्या आंबे झाडाजवळ आलो, पण त्याला नीर लागून ते खराब होऊन गेलेलं आहे. तर मी दाखवते तुम्हाला. एवढी मेहनत करून आम्ही आलो, पण नाही आहे बघा ना, पूर्ण ते नीर खराब होऊन गेलेलं आहे. एखादी आंबा पकडलेला नाही झाडाला. हे झाडे आंब्याचं. चला आता आपण घरी चाललो आहोत, कारण आलेलं आहे, पण ते खराब झालेलं आहे. एकही आंबा त्याला पकडलेला नाही आहे. म्हणून आता जे काही दुर्बळ करायला लागायची वेळ आलेली आहे आंब्याला, आपल्याला जे काही समाधान नाही. बघा बिट्टू काय